तर वारा इथं धनुष्यबाणच की आंबेडकर साहेब. म्हणजे त्यांनी सांगितले की बरेच सारा आम्ही निधी काय असेल तुमचा बघू, काय असेल विकास ते करू. आंबेडकर साहेब करतील असं आशा आहे. काय होणार 100% ही त्यांनी सांगितलंच आहे. आपल्या गावातील गटारे वगैरे परत इतर खेडेगावातून भरघोस कामं केली आहेत. आंबेडकर साहेबांनी बरंच काय केलेलं आहे. त्यामुळे आता आम्ही गाव निवडणूक निर्णय घेणार आहे, ते ठरवलं आहे की त्यांना करायचं आहे. सगळं जात पण काय बघत नाही, सगळं ते व्यवस्थित काम बिम रोड आहे, गटर आहे, आजऱ्याची पाईपलाईन आहे, सगळं व्यवस्थित आहे. आंबेडकर साहेब आहे म्हणून आजऱ्याचा एवढा विकास झालाय. आणि त्यांनी आम्हाला जर मदत केली तर आम्ही त्यांना आवर्जून मदत करणार. त्याने आमच्यापर्यंत यावं, आम्ही त्यांच्यापर्यंत जाणार. सध्या आपण रायवाडा मसोली ह्या गावामध्ये आहे. पेरनोली जिल्हा परिषद मतदारसंघाअंतर्गत गावांमधील लोकांची मतं आपण जाणून घेत आहोत. तसं बघायला गेलं तर वाड्या वस्त्या असलेला हा पेरनोली जिल्हा परिषद मतदारसंघ आहे आणि प्रत्येक वाड्यांवरती जात आपण लोकांना विचारतो की नेमका त्यांचा कौल कुठं आहे, विकास पोचलाय काय, हे आपण त्यांच्याकडे जातोय त्यांना विचारतोय. तसं बघायला गेलं तर जंगल हे चारी बाजूने वेढलेला हा परिसर आहे आणि विकास कामं पोचताना ह्या सरकारी यंत्रणांचा असेल की जिल्हा परिषद असेल किंवा आमदारकी, या सर्व यंत्रणांचा उपयोग करून या ठिकाणी रस्ते, पाणी किंवा गटार यासारखे ज्या व्यवस्था आहेत त्या पोहोचवल्या जातात. मात्र या भागातील लोकांपर्यंत त्या पोहोचल्यात काय, यापर्यंत इथला विकास झालाय काय, हे आपण आज तिथल्या लोकांना भेटणार आहोत आणि जाणून घेणार आहोत. काय वाटतं सध्या वारं कुणाचं आहे? तर वारा इथं धनुष्यबाणच की आंबेडकर साहेब. का हो असं का वाटतंय? आंबेडकर साहेबांनी आजऱ्यात लय विकास केलाय हो. सगळं जात पण काय बघत नाही, सगळं ते व्यवस्थित काम बिम रोड आहे, गटर आहे, आजऱ्याची पाईपलाईन आहे, सगळं व्यवस्थित आहे. आंबेडकर साहेब आहे म्हणून आजऱ्याचा एवढा विकास झालाय. पाणी वगैरे प्रश्न सुटलाय का हो इथला? पाणी मध्ये आता ते व्यवस्थित आहे, थोडा पाणीचा पुरवठा आहे बरं एकदम. तेव्हापासून हे आलंय, आता नवीन जे स्कीम त्यांनी करून घेतल्यात ते व्यवस्थित चालू आहे. थोडंफार तिथं जरा त्रास व्हायला लागलाय, म्हणजे काय तिथं पाईपलाईन नाही, टेस्टिंग यायला लागल्यात, ते जरा 6 महिन्यात एकदम क्लिअर होणार होतो. म्हणजे विकास काम तर व्हायला लागलंय आंबेडकर साहेबांकडून. बरं, आता निवडणूक काय वाटते सध्या कोण? आंबेडकर साहेब आता सध्या येऊन रस्त्याचं मोजमाप करून गेलेत, बर, आश्वासन देऊन गेलेत. हा. बघू आता इथनं पुढे काय रस्ता कसा करणार आहेत, काय करणार आहेत ते त्यांच्यावर अवलंबून आहे ते. तर आता इतके वर्ष तुमच्या ह्या भागातला रस्ता जो आहे प्रलंबित रस्ता, इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. इथले आमदार वेगळ्या जिल्हा परिषद मतदारसंघ हा पेरनोली मध्ये गेलेला आहे, त्यांना वाटतंय, तुमचं काय म्हणणं आहे? नाही ते होणार असं आम्हाला सुद्धा ते हानी देऊन गेल्यातच. म्हणजे त्यामुळे काय होणार 100% ही त्यांनी सांगितलंच आहे. त्या दिवशी मला पण बोललेलं होतं, पण मला वेळ नाही मिळाली. माझ्याकडे जरासं घरगुती कामाची अडचण आल्यामुळे मी ती काय आलो नाही. मला निरोप होताच त्यांचा, म्हणून मी आता पहिल्यांदा काय म्हटलं, साहेब येऊन गेलेत काय, मग गेलेले आहेत, मोजमाप करून ते झालेलंच आहे. त्यामुळे कसं रस्ता होणे आणि हे गावातला अंतर्गत गटार आणि हे रस्ता ही अडचण आहेच. पाण्याचा मोठा प्रमाण म्हणजे काय, पाण्याचा प्रॉब्लेम आहे. पाणी आता गेली 4 वर्ष होऊन गेली, ते पाण्याचं जे जंगलातनं पाणी आणलेलं आहे, हे पाण्याची अशी अडचण आहे की म्हणजे जे लोकांचे उंचावर आहेत त्या लोकांचे पाण्याची जराशी अडचण येते. ते म्हणजे कसं पाण्याची लेवल जर काढून सगळ्यांना समान पाणी जर मिळेल तर चांगली व्यवस्था होईल. मी कोणाची तक्रार राहणार नाही. तुमच्या तर हे सगळे प्रश्न आहेत ना, ते सोडवतील हा विश्वास आहे का? आहे की 100% आहे. बर, काय होता निवडणुका लागल्या आहेत गावात, काय वाटते सध्या? काय वाटणार हो? हाय असं हाय, पहिला आला इथं हाय ते गावात सगळं काय रस्ता नाही, गटार नाही, काय सोय आहे. आम्ही हवा तशी बसायचं, यायचं जायचं. बरं, आता कुठला उमेदवार हे सगळं करू शकेल असं वाटते हो? कोण करेल? आंबेडकर करतील असं मुलं आमची म्हणतात. आता आंबेडकरांनी बऱ्याच ठिकाणी कामं केली आहेत असं त्यांचं लोकांचं म्हणणं आहे. होय होय तुमचं पण होईल असं वाटतंय का हो? होय, आम्हाला बी वाटतंय की ते करतील. आमच्या गावात काहीतरी विकास होईल, काहीतरी व्हावं, चांगली अशी सुविधा, गटार, रस्ते असं म्हणून आम्ही मतदान करणार. तर हे गावकरी मिळून करतील काय मतदान? करतील की, होय करतील असं वाटतंय. बरं, काय वाटतं सध्या आता निवडणूक आहेत, काय वाटतंय कोण? आंबेडकर साहेब करतील असं आशा आहे. करतील त्यावेळी. मग ह्याच्या आधी काय रस्ते बिस्ते काय रस्ते कुठं काय झाले, अजून काय झालेलं नाही. मग आता हे जिल्हा परिषद आंबेडकरांच्या मतदारसंघात गेलेलं आहे. हो, आणि आमदार तिकडे आहे शिवाजी पाटलाकडे. मग जिल्हा परिषद मधून होईल असं वाटतं. आता बघूया काय करतात आल्या पोचल्यावर. बरं, सध्या आता निवडणूक आहे जिल्हा परिषदचं, काय वाटतं तुमच्या भागामध्ये वारं कोणाचं असतं? भागामध्ये आता वारं म्हटलं तर आता सर्व बरेच सारे उमेदवार आहेत. एक राष्ट्रवादी, भाजप म्हटलं किंवा
शिवसेना तिकडून पण उमेदवार बरेच सारे आहेत, पण आमच्या आता गावचा विकास म्हटलं तर काहीच व्हायला नाही. बर हा बाहेर गटार रस्ता हा सर्व येऊन जातात, आश्वासन देऊन हा. जातात, परत कोणच येत नाही. हा म्हणजे बघायला खरी रिअल परिस्थिती काय आहे गावची ती अच्छा. बघायला येत नाही. हा त्यामुळे आणि महत्वाचं म्हणजे आता इलेक्शन आला, त्यामुळे आम्हाला सर्व मिळून पाठिंबा द्यावा लागतो कोणाला तरी, तो कुठेतरी विकास होतो आपल्या गावचा. मग आता काय वाटतं एकंदरीत कोणाला पाठिंबा द्याल किंवा कोण विकास करू शकेल, हे तुमची राहिलेली कामं करू शकतील? आता म्हटलं तर आंबेडकर साहेबच आहेत. आता परवा येऊन गेलेत आमच्या गावाला भेट देऊन. हा म्हणजे त्यांनी सांगितले की बरे सर आम्ही निधी काय असेल ते तुमचा बघू, हम्म. काय असेल विकास तो करू. त्यामुळे आता आम्ही गाव मिळून एक निर्णय घेणार आहे हा आणि एक ठरवलं आहे की त्यांनाच करायचं आहे. सध्या निवडणूक आहेत, काय वाटते कोणाला निवडून देणार? आता तरी आपल्याकडे आंबेडकर साहेबांची भरपूर कामं झालेली आहेत हा. आणि त्यांच्याकडून उमेदवारी फिक्स आहे, त्यांच्या बाजूला आपण आहोत. काय काय विकास कामं केली? तर तुमचं बघायला गेलं तर वाड्या वस्त्यांचं गाव आहे, काय काय विकास कामं? आपल्या गावातील गटारे वगैरे, परत इतर खेडेगावातून भरघोस कामं केली आहेत. तसंच आपले रणजित सरदेसाई यांनी पेन्शनची कामं बऱ्यापैकी केलेली आहेत. बरं आता जिल्हा परिषदचे उमेदवार देखील आहेत, त्यांच्याबद्दल काय? त्यांनी पण भरपूर तशी कामं केलेली आहेत, कारखान्यातून तसंच आपल्या संस्थेचे अशी बऱ्यापैकीच कामं केली. कामं केली त्यामुळे ते निवडून येईल असं वाटतंय का? हो वाटतंय. बरं आता काय वाटतंय सध्या आता निवडणूक आहेत, कोण निवडून येईल असं वाटतंय? येथील आंबेडकर साहेबांनी बरंच काय केलेलं आहे. हा. आम्ही त्यांच्यासाठी मदत करणार आहे. हा. निवडून येतील असा अंदाज आहे. बरं मला सांगा, तुमच्या गावात आता रस्ते बिस्ते झाले आहेत किंवा जंगलात तुमचं गाव आहे, होय. काय रस्ते काय गटारी वगैरे झालेत का? अजून तेवढ्या गटारी नाहीत, पण त्या व्हायच्या आहेत, मंजूर होणार आहेत हा. असं आश्वासन दिलं आहे. तर रस्त्यात दळणवळणाची काय सुविधा? दळणवळणासाठी जरा आम्हाला बाहेर जावं लागतंय, पण ते रस्ते झालेले आहेत. गावात जे रस्ते व्हायचे आहेत तेवढे झाले की आम्ही समाधानी आहे. आणि त्यांनी आम्हाला जर मदत केली तर आम्ही त्यांना आवर्जून मदत करणार. त्याने आमच्यापर्यंत यावं, आम्ही त्यांच्यापर्यंत जाणार.